मित्रांनो गाडी काढली आता चाललं आपल्या जर रुटीनवरती. लई दिवसातून ब्लॉग येते तुम्हाला, लई दिवसातून ब्लॉग बघायला भेटणार आहे. आता गाडीवरती आला थोडे दिवस जरा बिझी शेड्यूल चालू आहे त्यामुळे ब्लॉग येत नाही आहे. आता इथे पुढं कंटिन्यू ब्लॉग येणार आहे. दुसरा रोड निघतो जरा, हा रोड डायरेक्ट मांगडेवाडीला निघतो. इथं खाली खाली निघतो डायरेक्टच रोडने चाललेला आहे. तर हा ब्लॉग जरा थोडा मोठा पण होऊ शकतो कारण की आपला गाडीचं पण येणार आहे, उद्या जरा बाहेर जाणार आहे, तिकडचं पण येणार सरप्राईज असेल. ह्याच ब्लॉगमध्ये टाकायचं मला चालू आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आपला, खूप मजा येईल तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पण. हे आलो खाली हायवेला, मांगडेवाडी कात्रज जुना बोगद्याकडनं रोड येतो हा, आणि आपला कात्रजला जायचंय. हे काय गाडी कात्रजला चालली. आता नवीन रोड मला माहित झालाय, मला माहित नव्हता. एकदा सांगितल्यामुळे ह्या रोडने लगेच 2 मिनिटं खाली उतरते गाडी, मेन रोड लागतो. तिला तिकडून हळूहळू जावं लागतं. एकाच मिनिटात कात्रजचं जाऊन पोहोचते आपण. आज पण काही इच्छा नव्हती ब्लॉग काढायची, त्याला काढू आज ब्लॉग काढू त्याला म्हटलं. आता ब्लॉगमध्ये डबल हे दिसाय नाही आपलं, आज गाडीचं पण दिसणार आहे. उद्या एक अजून एक सरप्राईज तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. उद्या म्हणजे लगेच ह्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तुम्हाला. ब्लॉग आपलं शेवटपर्यंत बघा. तर आता रुटीनला लागलेलं आहे बघा. आता रिक्षावाले इंडिकेटर नाही, काय नाही, काय नाही, कशी येतात मध्ये वाढतात. चालायचं काय सहन करावं लागतं. ड्रायव्हर ते पण ड्रायव्हर, आपण पण ड्रायव्हर. गाडीचं काम पण करायचं आहे. मग गाडीचं काम केलं नाही आपलं हार्वेस्टिंग करायचं, असा हार्वेस्टिंग करायचं आहे. ते पण आलं काय केलं नाही द्यायची गाडी. तर पेमेंट अडकलं गाडीचं, त्यामुळे बाकी काही नाही. तर ट्रिपला गेलो होतो मागच्या वेळेस, मागच्या वेळेस त्यामुळे पण काही गाडीचं काम करता तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलं असेल. नाशिकचा आपला फुल एन्जॉय केला नाव वगैरे आपला ब्लॉगमध्ये आले बा. कात्रज चौकापाशी आलो लगेच पंपावरती पडलो. आता कात्रज चौकातून बाहेर तर नवली ब्रिजला आलेलो आहे. आता पकडतो हायवे, चाल डायरेक्ट हे गाव तुम्हाला माहिती कुठे जातो आपण. मित्रांनो आपल्याला आता गाडीचं काम करायचं, सर्व्हिसिंग पण आलेलीच आहे. सर्व्हिसिंगमध्ये वगैरे सगळं काम करायचं. मागच्या शनिवारावर करायचं होतं तुम्हाला माहिती. मी नाशिकला गेलो होतो, त्यामुळे काय करतो नाही आलं. जवळचं ट्रिप होती त्यामुळे त्यांना पण नाही म्हणतं नाही आलं. दुसरी गाडी पाठवायची होती, ती पण तुळजापूर अक्कलकोट वगैरे गेली, त्यामुळे तिला पण त्यामुळे गेलं पण वाढ आलं होतं, त्यामुळे नाही म्हणता नाही आलं. मित्राची गाडी लावायची होती, ती पार्टीवाली जवळची होती, त्यामुळे म्हणलं नाही नाही आपण शेट आहे आपल्या गाडी पाहिजे, आपण जावं लागलं. गाडीचं काम राखाडलं. मित्रांनो कधी लक्षात ठेवत जा, कधी गाडी लॉंग रूट असू द्या कुठे असू द्या, डेलीने जात आहे तुम्ही तर डेली आठवड्यातून मी एखादा तुम्ही सगळं चेक करायचं ऑइल पाणी वगैरे. त्यावेळेस लांब जातं ना, मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी बघायला भेटेल की गाडीचा टायर वगैरे हे काचा बिचा सगळं नाही काचा बिचा पुसणे वगैरे ते सगळं चेक केलं पाहिजे. आणि कसं आहे आपल्यासाठीच आहे, आपल्या सेफ्टीसाठीच आहे, आपल्या त्रास कमी होण्यासाठी. तर आता कसं आहे त्या गाडीचं माझ्या स्टेअरिंग ऑइल कमी आलेलं आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात मी केलं होतं मी चेक, पण टाकायचं राहिलं सर्व्हिसिंगमध्ये म्हणतं टाकू ऑइल, ते पण राहिलं. थोडंसं जरा मी डिले केलेलं आहे त्यासाठी. ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल वगैरे लॉंग रूटला असताना कधी पण चेक करत जाईल मित्रांनो. कसं आहे गाडीला कधी प्रॉब्लेम होत नाही, काय नाही म्हणजे कधी पार्टीवाल्यांचं पण कधी काय जर प्रॉब्लेम झाला, पार्टीवाल्यांचा टायमिंग पण आहे ना त्याच्यामध्ये खराब होतो, आपला लॉस होतो, त्यांचा पण लॉस होतो. त्यांचा जो टायमिंग असतो सुट्ट्या काढून त्यांनी एवढं एन्जॉयमेंट करायला गेलं असतं, त्यामुळे ते खराब होतं. परत गाडी इम्प्रेशन पडतं पार्टीवाल्यांवर, त्यामुळे गाड्यांचं ते तर झालंच, पण आपल्यासाठी पण आहे ना ते चांगलं नाही. त्यामुळे आपण सगळं गाडीचं टायरची हवा, गाडीचं इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कुलंट. आणि कुलंट तर मेन आहे आता गरमीमध्ये, तर कुलंट मेन आहे. कारण की गरमी एवढी वाढली तर माणसाला अंगातून वापा निघते. आता गाड्यांचं काय, गाड्या इंजिन गरम होतच, किती गरम होतं. कंट्रोल आपलं टेम्परेचर गाड्याकडे लक्ष मित्रांनो कंटेंट ठेवायचं, माझं लक्ष असतंच. कुलंट बिलंट हे लक्ष ठेवायचं. आणि गरममध्ये कधी कुलंट जर तुमचं कमी झालं असेल, गाडी ओव्हर हिट झाली आणि तुम्ही थांबून डायरेक्ट झाकण उघडायचं, तर कधीच प्रयत्न करू नका आणि ती कधीच चुकी करू नका. पाणी उकळलं असं म्हणजे आतमध्ये गॅस तयार झाला असतो, डायरेक्ट सापकेने एवढं प्रेशरने बाहेर येतं, तोंडा हाता अंगा बिंगा उडलं ना आपलं अंग भाजून निघेल. कुठंतरी अर्धा पाऊन तास थांबवायची गाडी मस्त रेस्ट द्यायचा गाडीला, पण गाडी पण गार होते, टायर वगैरे गार होतात.
जर पाणी टाकायचं वरतून चालतं, काय प्रॉब्लेम नाही. पाणी टाकून तुम्ही 1-2 दिवस चालू शकता. जर तरी पण कमी होत असेल, कुठं कुठं लिकेज असेल, पाणी टाकून तुम्ही गॅरेजपर्यंत घेऊन गेला तरी चालतं. पाण्यावर पण चालते गाडी. असं नाही की कुलंटच पाहिजे. डोक्यातलं भ्रम काढा. जेवढी मला माहिती तेवढी माहिती देते आपल्या गाडीबद्दल, आपल्या ट्रॅव्हलरबद्दल तरी सगळ्यांचं असं मोस्टली. पण आपलं कसं आहे, ट्रॅव्हलर आपण चालवतो, ट्रॅव्हलरवाल्यांना पण आपले माहिती देत असतो आपण. कुलंट हे मेन आहे. आता गरमीमध्ये तर कुलंट मेन आहे. तर कसं आहे, वर्षातून एकदा काय करायचं, कुलंटचं तर आहे ना, रेडिएटर फाडायचा, पूर्ण क्लीन करायचा. आतमध्ये पूर्ण आहे ना घाण झाली जास्त. बोलून जास्त काही खर्च नाही, 700-800 रुपये, 1100 रुपये काहीतरी. रेडिएटर खोलतात ते, खोलून बिलून फिटिंग करून क्लिनिंग करून ते सगळं आता 1000-1100 रुपये होतं. ते गाडीची लाईफ पण चांगली जाते, इंजिन चांगलं जातं. रेडिएटर पूर्ण साफ करून घेतात. आपलं सगळं काळं पाणी झालेलं असतं आणि माती झालेली असते आतमध्ये सगळी इंजिनची वगैरे. काय होत असं आपली काळी असतं ना, मध्ये साफ करत चांगलं का इंजिन गरम होत नाही. गाडीचं टेम्परेचर पण मेंटेन राहतं. कधी पण गरमीमध्ये तर नक्कीच करायचं जायचं रेडिएटर क्लीन. आता मी केला होता, 6 महिने झाले रेडिएटर क्लीन केला होता. आता सर्व्हिसिंगला रेडिएटर क्लीन करून घेणार आहे. आपल्या गाडीचं काय टेन्शन नाही. आता टेम्परेचर एवढं गरमी गाडी पळते, दिवस रात्र पळते, 400-450 किलोमीटर पळते. टेम्परेचर आपल्या गाडीचं कधीच हाय जात नाही, कधीच कमी होत नाही. एकदम निवांत वाटते. आता बघा 2 कांडे आता नाईटला आहेत ते, इथं तुम्हाला दिसत असतील. इथे एका साईडला असतात ते 2च कांडे आहेत. 3 कांडे ते त्याच्यावर त्याच्या बघत नाही. खूपच जास्त जे काय असतं सेक्शन वगैरे असतं, काय आपण गाडी तेवढी मेंटेन करतो. सगळं गाडीची कामं वगैरे ते सगळं क्लिअर करून असतो. आता फक्त राहिलेलं क्लिनिंग गाडी सगळं ओके. सर्व्हिसिंगमध्ये पण आता परत सोडून आता क्लिनिंग करणार, ते पण टाकणार. मेन फक्त स्टेअरिंग ऑइलचा थोडंसं लेवल कमी झालं ते इश्यू बघितले ते टाकायचे. सर्व्हिसिंग करायची पण तेवढं टाकणार. आता या शनिवार उद्याच्या शनिवार म्हणजे गाडीची कामं करून घ्यायची. एवढं मित्रांनो लक्ष ठेवायचं. कधी पण गाडी पाहायचा पण कधी पण छोटीशी इन्फॉर्मेशन, गाडीचं सगळं टायर ते हवा वगैरे चेक करून निघायचं मित्रांनो. तसं आपल्याला पण त्रास होत नाही ना, आपल्याला पण काही टेन्शन व्हायला वाटत नाही. रात्री भीतीचं गोडीमध्ये गाडी भीती बंद करते. कुठं ना चोप झाली नसती, काय नसती, ह्याचा कुठं ना अशा हवा वगैरे निघलेलं सगळं बरं आपल्याला. हवा बिवा चेक करून गाचं क्लीन करून राईट निघालं चांगलं. कधी पण कुलंट ऑइल वाले चेक करून निघायचं. बाकी गाडीला काहीच प्रॉब्लेम नसते. ट्रॅव्हलरचा 1 नंबर गाडी. किती पण भरायला लोड आहे. 1700 ट्रान्स द्या, टापडाच चालतात गाड्या. आता आले वारजे ब्रिज. वारजे ब्रिज मध्ये 5 झालेलं आहे. मित्राची गाडी चालू आहे, पुढे चालू आहे, पिकअप करत चाललेला आहे. थर्डशिप असते तेव्हा तो घेऊन चाललेला आहे. आपल्याला फक्त सेकंडवाले आणणार. आपल्या कंपनीला काही थर्डशिप नाही, फक्त फर्स्ट सेकंड. त्यामुळे आपण एमटी जातो कधी पण. आपली गाडी एमटी असते अशी. यात लोक असतात काही व्हिडिओ काढायचे, परवानगी नाही, अलाउड नाही. फोनवरती पण बोलून देत नाही. म्हणजे अलाउड नाही सेफ्टी पर्पज. त्याच्यामुळे अशी विसरलो नाहीतर होल्डर लावून आपला पुढे चालू असतो. नमस्कार मित्रांनो, मी श्री देशमुख. स्वागत तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. तर चालू झालं आपलं रुटीन. आता उद्या मी निघणार आहे बाहेर सकाळी. तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. ब्लॉग संपूर्ण बघा तुम्ही. आता चाललो आहे ह्यांना आणायचं. आता 2 वाजता गाडी घरी लावायची आपली ब्लॉगमध्ये. आणि सकाळी 7:30 म्हणून आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा. मित्रांनो रायवेतला कोणतं रायवेतला आपला जुना मुंबई हायवे पकडायचा आहे. नवीन मुंबई हायवे जाते आपण. जुना मुंबई हायवे तळेगाव टोल नाका, सोमाटने टोल नाका, सोमाटला पुढे जावं लागते. वडगावपासून युटर्न करायचं आहे. यामध्ये दाखवतो तुम्हाला. मला एक सांगायचं आहे की
ते पुरावापाशी पुढे आलं ना ट्रकवाले सगळं साईडला लागतात रोडला साईडला लय रोड बारीक होता हायवे सर रोडला गाडी ट्रकवाले उतरत नाहीत हॉटेलसमोर जागा लावायला आहे थोडीफार तिथं पण लावत नाहीत तर चुकीचं आहे केलं नाही पाहिजे की काय होतं त्या दिवशी माझ्यासमोर एक काय आला विषय मी मधल्या लेनला होतो बघा असं आहे हा 3 लेन आहेत हायवेला आपल्या ह्या 3 लेन आहेत तर मी मधल्या लेनला होतो माझ्या साईडला इकडे एक ट्रक चालू होता माझ्या स्पीड असेल एक काहीतरी 60-70 स्पीडने असेल मी माझा हाय असं चाललेलं माझा 2 व्हीलरला जोर झाला माझ्या मागा असेल डायरेक्ट गाडी लेफ्ट साईडला ओढली तर तिकडे ट्रकवाला टाकला मला दाखवत होतं हे ट्रकवाले काही थांबले असतात ते डायरेक्ट असं हाय स्पीडला मागणं घुसला ट्रकच्या मागं मला कळलं नाही शेजारच झालं जस्ट तर माझी गाडी पुढे निघून गेली माझं थांबतं ना आलं डायरेक्ट ब्रेक मार्ग तर मागं पण गाड्या वगैरे होत्या एक मिनिट दाखवतो तुम्हाला आता बघा आता ह्या 3 लेन आहेत आता मी ह्या लेनला चाललेलो आहे एक लेन आहे ही जे स्विफ्ट चालली आहे आणि पलीकड साईडला 3री लेन आहे त्या 3ऱ्या लेनमध्ये आता ते ट्रकवाले थांबलेले आहेत आता होतं तो कारवाला पलीकडचा क्रेटावाला बघा क्रॉस करायला त्याने ब्रेक मारला अर्जंट हे असे ट्रकवाले थांबलेले आहेत यांना सर्व्हिस रोडला आतमध्ये थांबता येत नाही लाईटी वगैरे पण नाही फ्लॅशर पण नाही लावलेले म्हणजे 4 वे फ्लॅशर तरी लावलं पाहिजे त्यांनी हे बाबा 4 इंडिकेटर लावून थांबायचं वगैरे हे असं पण करत नाही आता बघा क्रेटावाला किती स्लो आला ड्रायव्हर तो पलीकडे मारा होता तोच जर स्पीडमध्ये असला असता आता पूर्ण लाईन आहे पर शेवटपर्यंत पूर्ण लाईन आहे इथे रावेतच्या ब्रिज पर्यंत बघा इथं आता इथं बघा ट्रॅफिक बंद झाला असेल जरा इथं बघा आता इथं पुढे ट्रकवाला आतमध्ये आडवा गाडी घाला असेल हे बघा झालं का ट्रॅफिक इथं तर हे जरा चुकीचं आहे असं मला वाटतंय आणि पलीकडचा आतमध्ये सर्व्हिस रोड सगळं मोकळा आहे मित्रांनो नाही का यांना ठीक आहे जेवण करून वगैरे निघायचंय आता हे बघा ह्या ब्रिज वरती इथं बघा इथं आता हा ट्रकवाला बाहेर निघाला ब्रिज वरती पण थांबली इथं आतमध्ये जायला रोड आहे सर्व्हिस रोडला जायला आतमध्ये रोड आहे ब्रिज खाली रावेतच्या इथून गाड्या वगैरे जातात पलीकडे दिसल्या गाड्या बघा पलीकडे गाडी चाललेल्या इथं ट्रकवाले सगळे थांबले बघा इथे एक थांबले ट्रकवाला ब्रिज वरती कितपत व्यक्ती आहे सांगा बरं चुकून आहे का नाही त्या मला लय वाईट वाटलं त्या पोराचं विचार दोघं होते गाडी खाली घुसली काय झालं काय नाही मला थांबता आलं नाही मी बघायला पण भेटलं कारण का जस्ट माझ्या झालं मी स्पीडमध्ये होतो माझ्या शेजारी येऊन डायरेक्ट थांबला आम्हाला काय आलं का मी बघितलं फक्त तो घुसलं तो मागणं लागला असतं हेल्मेट होतं पण त्याचं नशीब का मी आरसून बघितलं तेव्हा ते एकदम पूर्ण उठलं लगेच मागचं आतल्या साईडला गेलं लगेच बाहेर कारण मागणं स्पीडमध्ये गाडी होत्या नाही का मुंबईला लागतो नवीन मुंबई हायवे ना हा जुना हायवे आपण आता जुना हायवे पकडलेला आहे हे ट्रकवाल्यांचं खूप अवघड आहे आणि आता काय होतं आता आमचा ड्रॉप वगैरे सुटला ना सेम पलीकडे जायला तर सेम बसवाले सगळे जेवले वगैरे थांबून बसवाले सगळे आतमध्ये असतात ते लांबचा लातूर नांदेड गोवा कोल्हापूर वगैरे बस जातच नाही हायवेने मुंबईवर आणल्या त्या आतमध्ये आमच्या हॉटेलसमोर आतमध्ये गाड्या बिड्या व्यवस्थित लावतात बसवाल्या ट्रकवाले सगळे आत हायवेला थांबलेले असतात सेम तर आता जसं होतं पलीकडे साईडला मला तुम्हाला दाखवतो नाही जाताना व्हिडिओ नाही काढता येणार काढलं तर काढतो मी प्रयत्न करतो तर सेम पण एवढं ट्रॅफिक होतं त्यामध्ये त्या ट्रकवाल्यांमुळं माझी एकच विनंती आहे ट्रकवाले मित्र आपला ब्लॉग बघत असेल तर मित्रांनो तुम्हाला अर्धा 1 तास थांबायचं असतं जेवण करण्यासाठी मला माहिती तुम्हाला परत राईटला निघायचं असतं दुसऱ्याच्या जीवाशी पण फिरू नका आपलं स्वतःचं पण जरा हाल करून म्हणजे गाडीचं म्हणा किंवा आपलं स्वतःचं पण आहे ना नुकसान करून घेऊ नका एवढंच म्हणायचं बाकी काही नाही गाडी आतमध्ये नाही किती वेळ लागणार आहे 10 मिनिटं फक्त तुम्हाला आतमध्ये गाडी लावायला 10 मिनिटं बाहेर काढायला लई ट्रक लोडेड एवढंच त्रास आहे एवढा त्रास वाचण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हायवेला हाय असं लावायची गाडी दुसऱ्यांच्या जीवावरती खायचं म्हणजे माझे एक मित्र आत्ता ऑन दी स्पॉट गेला त्यामुळे मी हे कारण सांगतोय मी पण गाडी चालवतो जिथं इमर्जन्सी तुम्हाला 5 मिनिटाचं काम आहे 10 मिनिटाचं काम आहे तुम्ही लावा आणि लगेच जाऊन गाडी काढा तुम्ही 1-1 तास भरती गाडी लावता कधी कधी झोपतात पण नाईटला रात्रभर ट्रक ऑन झोपत हे चुकीचं आहे हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावा गाड्या तुझं पार्किंग नसेल थोडंसं कुठे साईडला लावू नका हायवेला गाड्या लावू नका अजिबात लावल्यास तर त्याचे फ्लॅशर वगैरे चालू ठेवा 4 वे फ्लॅशर इंडिकेटर वगैरे माझा एक मित्र होता सातारचा नवीनच गाडी शिकला होता 4 व्हीलर सातारवरनं सकाळ पहाटे 6ला तो निघाला होता ऑफिसला यायला सकाळी 8च्या शिफ्टला तो नवीन ड्रायव्हर होता त्याला बोललो होतो गाडी घेऊन जाऊ नको तो नवीन आहेस ऐकलं नाही त्यांनी गेला शेवटी गेलाच तो वरती गेला किंवा मुकला ऐकलं नाही त्यामुळे एक चूक फक्त ती कशी
तर सातारवरून येताना जे गौरीशंकर कॉलेज आहे तो उतार लागतो टोल नाक्याकडे आणेवाडीच्या. तर झालं काय होतं, आता हे 3 लाईन आहेत ना, आता मोस्टली ट्रकवाली इकडे थांबतात, ते ठीक आहे. एक ट्रक कंटेनर ह्या राईट साईडला बंद पडला होता, तो मध्येच थांबला होता. पहाटेचं 6चा टायमिंग होता आणि अंतर होता. आता कधी लवकर जोडतं, 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तो नवीन असल्यामुळे काय झालं, तो माझ्या लेनने चालू होता, त्याच्यामुळे ट्रक आला होता. तर स्पीड असेल त्याचा 70-80 स्पीड असेल, कारण का गाडी टोटल होत होती. आतमध्ये बसली होती, फाटली होती अर्धी गाडी, कवटी उडाली, ऑन द स्पॉट गेला. तर त्याने काय केलं, माझ्या लेनला चालला होता, डायरेक्ट गाडी इकडे वळली राईट साईडला, इकडून जात आहे. कारण ट्रकवाला समोर थांबला होता, काहीच सुचलं नाही त्याला. काय अशी गाडी स्पीड डायरेक्ट मागणं होती, ऑन दी स्पॉट गेला. हे चुकीचं आहे. मित्रांनो, ट्रकवाल्यांना म्हणजे ड्रायव्हर लोकांना माहिती विनंती, थांबा, लाईटी बिटी लावा, किंवा जरा थोडंसं मागं ट्रकच्या मागं वगैरे काहीतरी थोडंसं तुम्ही 100 मीटर काहीतरी ठेवा, की त्यांनी जेणेकरून लांब चालून व्यक्तीला दिसेल रात्रीचं जेव्हा ट्रक बंद पडलेला आहे, ब्रेकडाऊन झालेली ही गाडी, हे थोडीशी अंतर आहे. तरी ते त्यांनी काय उडवलं, झाड बीड उभं करतात त्या गाडीमध्ये, जो त्रिकोण असतो तो लावा, जेणेकरून त्याला दिसेल तरी तो त्या डिस्टन्सला आला, ते त्रिकोण बिकोण उडवू द्या त्याला, तेवढं गाडी वाढतं तरी आली पाहिजे. 100-200 मीटर अंतर ठेवून काहीतरी असं इंडिकेशन तुम्ही लावायचं मित्रांनो. ड्रायव्हर लोकांना एवढीच विनंती आहे माझी, जेणेकरून आपला एखादा मित्राचा जीव वाचेल, ड्रायव्हर लोकांचा जीव वाचेल. कोण नाही ठोकणारा मारणारा हा पण ड्रायव्हरच असणार आहे, आणि त्याच्याबरोबर जे असतात बिनभावमध्ये मरतात. त्यामुळे जरा मित्रांनो माझं एक विनंती, किंवा आपली गाडी ब्रेकडाऊन पडली, ठीक आहे, आता आपण सांगू शकत नाही राईट साईडला गाडी बंद पडली, तर मग मी काय करणार. तर बंद पडली ठीक आहे, तुम्ही तसे रिस्ट्रिक्शन पाळा, की बाबा बंद पडले तर 100-200 मीटर मागं जाऊन काहीतरी लावावं, झाड उभं करावं, किंवा दगड बिगड लावून असं नाही का साईडला, किंवा इंडिकेशन असं लोकांना कळेल गाडीमध्ये काही ना काहीतरी असतंच, ते लावून आपण मागं ठेवावं, जेणेकरून त्यांना समजेल किंवा समोर गाडी बंद पडलेली. एक माझ्या माहितीसाठी मी सांगतो, कारण का कसं लोकांचा जीव वाचेल, काही नुकसान होणार नाही, काय नाही. आपण आजकालचे आपले असे लोक काहीच करत नाही, गाडी बंद ठीक आहे त्याला चालू ठेवा. त्या दिवशी माझ्या गाडीचं काय होतं, ह्याच रोडला आता पुण्यापाशी तुम्हाला तिथे दाखवलं, त्या मागच्या ब्रिजवरती काय होतं, गाडीची ऑन दी स्पॉट क्लच स्पीड गेली 5 वाजता रनिंगमध्ये. मी हाय असा क्लच वाढला, गाडी सरकार करायला लागली. 1 मिनिट, ट्रॅफिकमध्ये फुल ट्रॅफिक आहे इथं, हे ट्रॅफिक सिग्नलला मामू आहे आपल्या इथं, डिपार्टमेंटवाले आहेत. त्या दिवशी माझी पण गाडी ब्रेकडाऊन झाली इथं, माझ्या गाडीचं स्पीड होतं 70-80 स्पीड असेल, प्लस स्पीड अचानक गेली ह्या गाडीच्या आपली. मी गाडी मोकळी सोडली, पहिली साईडला घेतली, इंडिकेटर मिनिटर मागं पहिलं बघितलं, पहिली साईडला घेतली, जेवढी गाडी साईडला काय वाढताय तेवढी हायशी न्यूट्रलमध्ये गाडी वाढताय घेतली मी साईडला, आणि शेवटी हायवेला थांबली गाडी, हायवेला तर ब्रिजवरती थांबली गाडी. ब्रिजवर थांबल्यावरती काय केलं, गाडी एम्प्लॉय होते, एम्प्लॉयला बसून दिलं, मला कॅब बुक केली, त्यांना बसून दिलं, त्यांना पाठवलं कंपनी. उतरणे हाय अशी गाडी मागं घेतली, सिरीज रोडला साईडला थोडीशी दाबली, त्याच्यात भरपूर जागा होती, पाठवलं अंतर होतं 6-7 वाजेपर्यंत उजाड नव्हतं. गाडीत सगळ्या लाईटी चालू ठेवल्या, गाडीत आपल्या गाडीत लाईटी तुम्ही बघितलं, बाहेर नवीन सगळ्या लाईटी, सगळ्या गाडीत लाईटी चालू ठेवल्या. मग गाडीत झोपलो, कारण का मेकॅनिकल आपला सकाळी येणार होता 9-10 वाजता, गॅरेज वाटतं, मित्राला फोन करतो घेऊन आला. तो बंद काय करायचं, रोडला गाडी राहणार होती. मी काय केलं, गाडीमध्ये आपल्या त्रिकोणी मागं पडलेला आहे, लाईटी सगळ्या चालू ठेवल्या, दगड घेतला मागं त्रिकोणी एक ठेवला, ते नाही दाखवतं मला, ब्लॉक पण नाही काढता लय वाईट नव्हतं, मला सकाळी ऑफिस जायचं होतं, ते सुट्टी पडली, टेन्शनमध्ये होतं, नाही तर ब्लॉगमध्ये दाखवलं असतं. काय नाही निवांत. मग काय केलं, गॅरेजवाला आला, मी गाडीची त्यांना म्हणलं गॅरेजवाला तिथं म्हणलं हायवेलाच चेंज करतो, मला नाही म्हणलं मी तुम्ही बसा म्हणलं, दोघा तिघांना बोलवतो म्हणलं, हॉटेलवाल्या हॉटेल शेजारी होतं ते काम करत, त्यांना म्हणलं दोघांना मित्रांनो एक 10 मिनिटं आहे फक्त म्हणलं, गाडी धक्का मारला सर्व्हिस रोडला घेतलं, एक पटांगण तिथे घेतली, तर इथं इंजिन खोल तिथं प्लेट टाकली, निघालो. थोडा त्रास होता, कामा नाही मित्रांनो माझा एवढा बसत होता. तुम्हाला काय वाटतं, काय चांगलं वाटतंय का रॉंग वाटतंय, काय कमेंट करून मला नक्की सांगा, त्याच्यात काय खरं आहे, कमेंट किती जगते काय, किंवा लोकांनी काय केलं पाहिजे अजून ह्याच्यामध्ये. तुमच्या मनामध्ये पण काय राय असेल तर तुम्ही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगायला, कसं काय केलं असेल, किंवा तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे तुमच्या भागात काय होतं, काय अडथळा येतो, किंवा लोकांनी हे सुधारवलं पाहिजे, श्री भाऊ आम्ही असाच जातो, असं लोक करतो काय तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून
त्यांच्यापर्यंत नक्की पोचू मित्रांनो. कमेंट करून फक्त तुम्ही सांगा तुम्हाला काय काय फेस करायला लागलेले आत्तापर्यंत. ड्रायव्हर लोकांची चुकी असू द्या किंवा कुणाची असू द्या, गाडी बिडी कशी कमेंट करून नक्की सांगा. आता आलोय आपण सोमवार टोल नाक्यावरती. हो टोल नाका आहे हा, डबलच रोड आहे त्यामुळे जास्त व्हिडिओ नाही काढता येणार मित्रांनो. एक हातात गाडी चालवतो ते म्हणतात एक हातात गाडी चालवतो, सवय डेली तर रुटीन लोकांचं, त्यामुळे काय वाटत नाही. आपण निवांत चालू आहे. तुम्हाला स्पीड बघायचं आहे हे बघा 40चं स्पीड आहे फक्त, निवांत असतं. चला आता टोल नाक्यावर पोचलोय. लगेच टोल नाक्यावर सांगतो यामुळे व्हिडिओ काढतो. यामुळे सुरू मोठा आता आलोय बघा मित्रांनो वडगाव. हे वडगाव इथून आता युटर्न करायचं आहे. एमआयडीसी रोड मागं युटर्न करून पलीकडे जावं लागतं आपल्याला. इथून युटर्न करायला लागतं आम्हाला. समोर या वडगाव गावची कमान सरळ जातो ते आपला डायरेक्ट मुंबई, जुना मुंबई आहे. इथून केला की पण इथून थोडंसं लेफ्ट आहे पुढं 100 मीटरवरती एमआयडीसी रोड आला. एमआयडीसी रोड इथून आपली कंपनी आहे 8 किलोमीटर. आपण हायवे सोडला इथून एमआयडीसी रोड चालू आला. सॅमसंग रोड असतो नाईटला काय विषय नाही. तुम्ही सांगितलं पलीकडे एक इकडे एक सगळ्या एमआयडीसी कंपनी आहेत, मोठमोठ्या कंपनी इकडे सगळ्या. पोहोचलोय आता कंपनीच्या जवळ सर्कलला. इथून आता राईट टाकले की आपल्या कंपनी, ही आली आपली कंपनी. इथे कंटेनर यार्ड आहे मोठा, कंटेनर लागलेलं असतं इथं. हे काय हे कंटेनर यार्ड आहे आपली कंपनीचं सर्कल आहे. हे काय JCB निघाले बघा, एक गाडी आहे माझी JCB कंपनी. तुम्हाला तर माहितीच आहे काय सांगायला लागलं. आता आपली इथे गाडी चेक होईल. आता गाडी चेक होईल ड्रिंक वगैरे करते का. सुपरवायझर असते इथं, सुपरवायझर असतो थांबलेला सुपरवायझर. तर पुक मारायला लागलं मला, हवाला लागला. पुक मारू आपण जरा, चेक करू ड्रिंक केली का नाही. झिरो झिरो डेली चेक करावं लागते गाडी आपली. डेली चेक होती ड्रिंक वगैरे केली का नाईटला. मध्ये एक कांड झाला होता, एक गाडी ड्रायव्हर आला होता पिऊन डायरेक्टच. भाऊने डायरेक्ट गाडी तामिनी गाठात निघून तिकडे खात्यात उलटी पालटी केली. त्यातून लेस चेक केली. आता अल्कोहोल वगैरे चांगलं आहे, अल्कोहोल वगैरे चेक केलं पाहिजे. आता नाईटला वगैरे ड्रायव्हर कशी पण गाडी वाढतं. डिवायडर वगैरे घातली होती, एखाद्या गाडी पलटी केली होती. पुण्यामध्ये सिटीमध्ये हीच बस असते आपली. आता लई स्ट्रिक्ट केलेलं आहे कंपनी. आता त्यामुळे ॲक्शन घ्यायला लागले गाड्यांवरती. गाडीमध्ये चेक व्हायला लागले. त्यामुळे चेक करतात. आता आले बस गेटवरती. इथून आता आतमध्ये येऊ गाडी आपली. आतमध्ये कंपनी. ते ड्रायव्हर लोकांचा लय विषय वेगळा आहे. सांगतो एक दिवस त्यांनी काय काय गाडी घेणार. परत नेक्स्ट ब्लॉकमध्ये त्या गाड्या लागल्या आहेत बघा आपल्याला. आता उलट्या लावायला लागतात गाड्या, पहिल्या उलट्या लावायचं. त्या गाड्या लागलेल्या आहेत. रिवर्सने लावतो गाडी आपली. इथे एक सुपरवायझर असतो, इकडे वरती एक असतो. वरती सगळ्या मोठे बस असतात. इथे सगळे 17 सीटर असतात. वरती इकडे सगळ्या 32 सीटर. तिकडे वरती एक सुपरवायझर, इथे एक सुपरवायझर असतो. पाणी बिणी किंवा आता मस्त पाण्याची बॉटल बिटल भरून आतमध्ये जाऊन. ओके
गरम झालं पाणी दुपारी किती भरलं ते पाण्याची बॉटल भरतो आपण तो फ्रेश बीश होतो वॉशरूमला जाऊन गाडीत हे पाणी आहे तर वायपरमध्ये पाणी टाकू आपण आपली गाडी लागली अशी इथं तिकडं 2 गाड्या लागल्यात वायपरमध्ये पाणी टाकतो मी कंटिन्यू टाकत असतो वायपरमध्ये मी कंटिन्यू पाणी टाकत असतो राहिलेलं गरम तुम्हाला म्हणलं होतं ना आपलं हे कमी झालेलं आहे ब्रेक ऑइल सॉरी स्टीअरिंग ऑइल दाखवतो स्टीअरिंग ऑइल कुठं असतं ते मित्रांनो हे स्टीअरिंग ऑइल असतं मिनिमम लेवल इथपर्यंत असते लेवल गेली आपली इथपर्यंत खाली तर ह्याला टॉपअप करायचं आहे इथं आपलं आता बघा हा भाई स्टीअरिंग ऑइल आहे आता दिसलं व्यवस्थित खालपर्यंत गेलं आहे इथे दिसतंय का मॅक्झिमम लेवल तिथपर्यंत पाहिजे निळं दिसतं काळं दिसतं ते खाली गेलेलं आहे बरं आणि हे कोलंटची लेवल पण आपल्याला इथपर्यंत लागते हे वायफरचं हे येते ब्रेक ऑइल हे येते ब्रेक ऑइलचं आहे आता गाडी सर्व्हिसिंगला आलेली आहे गाडी सर्व्हिसिंगला आलेली तेव्हाच करून टाकायचं सगळं शनिवारावर सुट्टी त्यामुळे काय टेन्शन नाही 2 दिवस गाडीला आराम आहे ट्रिपला वगैरे कुठं नाही गाडी वाढवते पहिलं काम करून येऊ म्हणलं चला आपण पाणी बिणी करून येऊ असं आपण जायला इथून एंट्री बाथरूमचं काम चालू आहे काहीतरी इकडं कॅन्टीन आहे कॅन्टीनमध्ये मस्त की थंड पाणी असतं हे कॅन्टीन आहे कॅन्टीनमध्ये एकदा हात बीत धुवायला आहे तर पाणी बिणी भरू व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तरी गुपचूप काढतो आता बाथरूमला जाऊ आपण इथे नवीन झालेलं आहे आपण परत बाहेर उठलो आपण असं बाथरूमला जावं इथून इकडे बाथरूम आहे बाथरूम मध्ये मित्रांनो चला गपचूप आता काढतोय व्हिडिओ काढायला अलाउड नाही बाहेर आता फ्रीज बीज झालो हे समोर ऑफिस आहे रिसेप्शन आहे 2च गाड्या आल्यात आपले त्यांना इथं लावले इथं अजून 2 गाडी लागतात आपल्या शेजारी पाण्याची बॉटल ठेवू बसून निवांत आता इथं तर मित्रांनो कंपनीतून डायरेक्ट आलो आपण आता बालाजी नगर ब्रिजवरती आम्हाला एक पुढे काही व्हिडिओ काढला नाही 12:15 वाजता कंपनी होतो तेव्हा एक ट्रॉफिक मोकळा आलाय गाडी झालेली मोकळी आता आपण चाललोय डायरेक्ट कात्रजला गाडी लावायची डायरेक्ट घरी करतो रस्ता तर 6:30 उठायचंय निघायचंय आपल्याला बघा सकाळचा ब्लॉग दुसऱ्या दिवशी काय आहे ते आपला उद्या भेटू कंपनीत कसं आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आपण गपचूप काढू थोडीफार दाखवायचं तुम्हाला कंपनी कशी आहे आतमध्ये काय कॅमेऱ्यात प्रोजेक्ट आहे त्यामुळे काय व्हिडिओ काढता येत नाही मला आता आले कात्रजच्या रेडिओपाशी विद्यापीठपाशी डायरेक्ट आपण भेटू सकाळी गाडी लावतो डायरेक्ट आपली बाईक काढून व्हिडिओ काढून फिरतो तुम्हाला माहिती आहे का नाही दाखवायचं नाही तुम्ही बघितले मागच्या ब्लॉगमध्ये आपल्या बघतो दाखवायचं त्यामुळे डायरेक्ट सकाळी भेटू आपण चला बाय गुड मॉर्निंग मित्रांनो आपण निघणार होतो 6:30 आता वाजले 9:30 रात्री उशीर झाला यायला ना 2 वाजले घरी यायला त्याच्यामुळं आता जस्ट निघालोय नाऱ्यातून आपण चाललोय महाबळेश्वरला फिरायला जायचं कारण काय दाखवतो मित्रांनो सरप्राईज आहे
आता ब्लॉग आपण हा इथंच एंड करतोय. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आपलं काय कारण आहे आणि कुठे चाललोय ते आपण मावशीला कशासाठी चाललोय तर पाहिजे. भेटू मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. बाय.